रामकृष्णारी संत गणेशनाथ महाराज यांच्या अभंगावरील जी प्रवचन मालिका चालू आहे त्या प्रवचन मालिकेमधील आजची प्रवचनाची सेवा माझ्याकडे आलेली. विशेष म्हणजे आमचे गुरुस्थानी असणारे गुंजाळ सर यांच्या आदेशाने ही प्रवचन सेवा माझ्याकडे आलेली. या प्रवचन मालिकेमध्ये जो अभंग माझ्याकडे दिलेला आहे, मुद्दा म्हणता येईल श्रीकांतजी धवन यांनी तो पाठवलेला आहे. कोण जाणे तया अन्नाची ती, काय म्हणून घेती सर्व जीव. उदकाचे मूळ काय याती कुळ, सेविती सकळ म्हणून या. कोण जाणे तया ईश्वराचे गोत, नामे उद्धरित सर्व जीव. गणेशनाथ म्हणे ऐसिया सुखासी मिळे, तो या जन्मासी नये कदा. अशा पद्धतीचा हा अभंग आहे. खूप सुंदर आहे. या अभंगामध्ये द्वैत सोडून एकात्मतेचा आनंद कसा असू शकतो याचे इमॅजिन या अभंगातून केलेलं आहे. इमॅजिन या शब्दाला या ठिकाणी महत्व या ठिकाणी असं दिलेलं आहे. कल्पना. कल्पना त्या वेळामध्ये केल्या जाते ज्या वेळामध्ये समाज आपल्या विचाराच्या पासून खूप दूर असतो आणि आपल्याला समाजामध्ये हवं ते साध्य करता येत नाही किंवा आपल्याला हवं ते समाजाकडून करून घेता येत नाही. समाज ऐकत नाही. या वेळामध्ये प्रत्येक जण आपल्या कल्पनेमध्ये असतो. कल्पनाशक्ती म्हणजे काय? कल्पनाशक्ती ती आहे जे आपल्या हातामध्ये नसतं त्याविषयी आपण कल्पना करत असतो. ज्या वस्तू आपल्या घरामध्ये आहे, आपल्या जवळ आहे, त्याविषयीची आपली कल्पना संपलेली असते. त्याविषयी आपण कल्पना करत नाही. परंतु जी गोष्ट आपल्या हातामध्ये नाही त्या गोष्टीविषयी आपण सतत कल्पनेमध्ये असतो. टीव्ही, फ्रीज, इतर ज्या ज्या कोणत्याही साध्य गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या जवळ आहे म्हणून त्याची कल्पना नसते. परंतु ज्या गोष्टी आपल्या जवळ नाहीत, आपल्याला साध्य नाहीत, त्याविषयी आपण कल्पना करत असतो, त्याची स्वप्न आपण पाहत असतो. संतांची एकच भूमिका राहिलेली आहे, समाजाला समानता करणे, समाजामध्ये समानता नांदवणे. एवढंच नाही, संतांची भूमिका तर शेळी आणि बकरीने एकत्रित येऊन एका तलावावरती पाणी पिण्याचं स्वप्न बघितलेलं आहे. यासाठी त्यांनी आपले विचार सुद्धा प्रकट केलेले अभंगामधून. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होतील, व्याघ्रही न खाती सरपत आहे. शेळी आणि बकरी एकत्रित येऊन नांदावी समाजामध्ये. आपला हिंस्रपणा त्यांनी सोडावा आणि जो आपला गरीब स्वभावाचा आहे, साधारण स्वभावाचा आहे, यांच्याशी एकत्रितता नांदावी आणि एकोप्यानं समाजानं एकीचं बळ सर्व ठिकाणी दाखवून द्यावं. हीच संतांची भूमिका राहिलेली आतापर्यंत. हेच त्यांचं प्रबोधन आपल्या अभंगातून म्हणा, आपल्या समाज प्रबोधनातून प्रत्येक ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे. द्वैताला त्यांनी धिक्कार केलेला आहे. एकात्मकतेला त्यांनी आनंद मानलेला आहे समाजाच्या याच्यामध्ये. इथे सुद्धा हाच प्रकार. समाजाला एकात्मिकता नांदायची, परंतु समाज हा विविध प्रकारच्या जातींनी भेदांनी नांदलेला आहे. यामध्ये आणखीन महत्वाची गोष्ट आहे, समाजामध्ये जेवढा वाद चालू आहे तो धर्माचा किंवा जातीचा नाही, तर तो उपासनेचा वाद आहे. कारण धर्माचा जातीचा जर असता तर कृष्ण भक्तामध्ये आणि राम भक्तामध्ये वादच झाले नसते. यामुळे समाजाचा वाद नाही. कृष्ण भक्त काही वेगळे नाहीत, राम भक्त काही वेगळे नाहीत, मात्र वाद दोघांमध्ये आहे. शिवभक्त आणि विष्णू भक्त यांच्यातला वाद तर सर्वश्रुत आहे, सर्व ग्रंथांमध्ये आहे. त्यासाठी सुद्धा एकात्मकतेचा नारा संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून दिलेला आहे, ज्ञानोबरायांनी दिलेला आहे, नाथ महाराजांनी दिलेला आहे, नामदेव महाराजांनी दिलेला आहे. समाज एकत्रित करणं ही संतांची प्रमुख भूमिका समाजामधली होती. त्याशिवाय त्यांचा जो उपदेश समाज मनावरती बिंबवायचा होता किंवा सांगायचा होता तो होत नसायचा. यासाठी त्यांनी समाजाच्या एकात्मकतेचं स्वरूप त्यांनी घडलं, समाजाच्या समोर ठेवलं, एकत्रितपणा करून बघितला. कड्यावरती घेणं,
पंक्तीमध्ये जेवायला बसवणं, समाजातील काही लोकांच्या रोषाला सामोरं जाणं, या गोष्टी केल्याच्या याच्यामुळे बऱ्याच गोष्टी संतांच्या हातून या समाजासाठी केल्या. तरी पण त्यांना कुठंतरी आपण जे समाजामध्ये बिंबवायचं, जेणेकरून समाज एकत्रित आणायचा, हे कुठंतरी त्यांना असाध्य, अप्राप्त असं त्या ठिकाणी वाटायचं, असमाधान वाटायचं. तुम्ही म्हणायला लागले की संतांच्या मनामध्ये असमाधानतेचं कसं तुम्ही हे करशाल? संत तुकाराम महाराजांनी सुद्धा केलेलंच आहे. काय करू देवा नाही ऐशी शक्ती, दंडुनी पुढती वाटे लाव. काय करू, अशी एवढी ताकद नाही का जे ऐकत नाही त्यांच्या मुस्कडत मारून त्यांना या एकात्मकतेच्या प्रांगणामध्ये आणून बसवावं. अशा पद्धतीची सुद्धा मनामध्ये त्यांनी हे केलेलं आहे, कल्पना केलेली की ज्या वेळामध्ये समाज ऐकत नाही, आणि हा समाज आहे, समाज हट्टी आहे. समाजाविषयी काय बोलायचं याच्यामध्ये? काही जण म्हणत असतात की काही लोकांचा न्याय न्यायालयातून होत नाही, तर आपण जनता की अदालतमध्ये त्यांचा न्याय करू. जनतेच्या अदालतमध्ये कोणता न्याय आतापर्यंत झालेला आहे? जनता न्याय तेव्हा करते ज्यावेळेस माणूस मातीमध्ये जातो, त्यावेळेस जनता. किमान हे तरी बरं आहे का इथे जे न्यायालय आपल्या संविधानानं यांनी तयार केलेलं आहे, याच्यामध्ये सुनवाया होतात, तारखी दिल्या जातात, पुरावे तपासले जातात, आणि त्याच्यानंतर शेवटच्या तारखेच्या याच्यामध्ये त्याचा केव्हा तरी कुठेतरी न्याय तरी होतो कोणत्याही गोष्टीचा. परंतु समाजाच्या न्यायालयामधल्या कितीतरी केस अद्यापर्यंत पेंडिंग पडलेला आहे, ज्याचा निर्णय अजून झालेला नाही. समाज कुठला पुरावा पाहत नाही. एखाद्याला जर पागल समाजानं म्हणलेलं आहे, तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत समाज त्याला हुशार म्हणत नाही. बर, त्याचं पागलपण एखाद्याने जर सांगितलं, एखाद्याने त्याचा बोभाटा केला आणि त्याचं पागलपण, त्याला पागल म्हणून एखादा शिक्का जर मारला, सगळे त्याला पागल म्हणायला लागतात. पण मग याच्यासाठी तारीख घेतल्या जात नाही समाजामध्ये की या तारखेला त्याचं पागलपण आपल्याला सिद्ध करायचंय. एखादी पुरावा कुठून पाहून घेतल्या जात नाही की जेणेकरून त्याच्यावरती यांना शिक्कामोर्तब करायचंय. नाही, जोपर्यंत तो मातीत जात नाही तोपर्यंत त्याच्याविषयीची जी भूमिका आहे, तुम्ही याच्यासाठी म्हणाल की याच्यासाठी ऐतिहासिक पुरावा आहे ना. ज्या राजानं आपल्या पत्नीचा न्याय केला ती न्याय देवता. श्री रामचंद्र प्रभूंनी सीता मातांना ताबडतोब न्याय दिला की तू शुद्ध आहे, पवित्र आहे म्हणून. परंतु समाजाने शेवटपर्यंत त्या माता माऊलीचा न्यायच होऊ दिला नाही. जेव्हा मातीमध्ये गेल्या त्याच्यानंतर त्यांच्याविषयीचं बोलणं सोडून दिलं. तरी सुद्धा ग्रंथांतरित आहेच. कोणत्या समाजानं न्याय केलेला, कोणत्या गोष्टीविषयी केलेला? समाज न्याय करू शकत नाही, टिंगल करू शकतो. या समाजाचा हा विकृतपणा, यावरती आधी काही बोललं जातं. परंतु प्रवचनाच्या काही कालमर्यादा असतात आणि त्या कालमर्यादामध्ये आपल्याला हे सविस्तरपणे अभंगाविषयीचं विवरण मांडायचं. या समाजाला ज्या वेळामध्ये एकत्रित करण्याचा प्रयत्न, ज्या वेळेस कमतरता वाटते, समाज आपल्या प्रबोधनाच्या पलीकडे पोहोचलेला आहे, तो लक्षपूर्वक गंभीरतेनं कोणताही प्रभाव ऐकत नाही, हे ज्या वेळामध्ये कुठेतरी संत मनाला खटकतं, तर त्या वेळामध्ये ते कल्पना करायला लागतात. आणि याच कल्पनेतून त्यांनी या अभंगाची रचना, हे विचार त्यांनी समोर ठेवलेले समाजाच्या याच्यासाठी की आज जरी आपलं ऐकणार नाही, परंतु आपले विचार भविष्यामध्ये ऐकून तो समाज विचाराने दृढ बनेल, बलवान बनेल, आणि या बलाच्या ताकदीने तो कुठेतरी समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न करेल, किंवा कुठेतरी आपल्या विचाराला कोणीतरी पुढे घेऊन जाणारा येईल आणि तो तरी समाजाच्या याच्यासाठी झटेल. म्हणून त्यांनी या अभंगाची या ठिकाणी रचना केली. द्वैत नकोय जीवनामध्ये. द्वैत तर सगळ्या संतांनी द्वैत खोडून टाकलेलं आहे. द्वैत नकोय. सगळा जेवढा तुमच्या जीवनातला आनंद आहे तो द्वैतानं नासवलेला आहे. सृष्टीची निर्मिती द्वैतातून झालेली मान्य आहे, मात्र द्वैतामध्ये दुःख फार आहे. म्हणून आणि दुजे जवजव घडे तवतव संसार भय जोडे, हे देव आपुलेंनी तोंडे बोलती वेद. वेदानंही हे सांगितलेले, ज्यावेळेस द्वैत असतं त्यावेळेस संसार भय तुम्हाला त्रास द्यायला लागतं. हे आपण कोणी बोलत नाही, ज्याचा आधारानं आपण जीवन जगत आलेलो आहे. त्या वेदांच्या मधली ही वचनं आहेत, हे वेदानं स्वतः सांगितलेलं आहे.
म्हणून द्वैतामधून आपण एकात्मिकतेमध्ये कसं यावं, कोणत्या पद्धतीनं यावं, कसं राहावं, यासाठी संत गणेशनाथ महाराज यांनी सुद्धा या अभंगाकडे जर पाहिलं तर अभंगाविषयी तर मी तर हे म्हणेल की ही अभंग वारकरी संप्रदायामध्ये आणि कीर्तनामध्ये का घेतल्या जात नाही हा प्रश्न आहे. आजचे वारकरी कीर्तन काही पाहिले तर याच्यामध्ये गाणे चालतात. चालीच्या याच्यामध्ये कीर्तनकार स्वतःनी या कीर्तनकारांनी लाजा सोडलेला आहे की ज्या याच्यामध्ये भक्तिगीतं गातात कीर्तनाच्या नारदाच्या गादीवरती, परंतु अशा अभंगांना आपण दूर टाकलं जातं. आणि का संत परंपरेमध्ये येऊ नये गणेशनाथ महाराजांचे अभंग? त्यांना संत परंपरा लाभलेली, त्यांचा काळही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. त्याच्यामुळे या अभंगांना सगळ्यांनी विचारपूर्वक पाहिलं पाहिजे. किती गुढार्थ आणि किती महत्वाचा भावतरंग या अभंगातून निर्माण केलेला आहे संत गणेशनाथ महाराज यांनी. बारकाईनं जर पाहायला गेलं, अभंगाचे जर बारकाईनं आपण तो अभ्यास लक्षात आणायला गेलो, माझ्याकडे अभंग दिला तो काहीतरी अशाच पद्धतीनं दिलेला आहे. कारण मुळामध्ये हा अभंग माझ्याकडे यासाठीच पाठवलेला आहे की त्याच्यावरती थोडंसं का होईना विवेचन व्हावं. मी तर हे म्हणेल रामदास महाराजांचे दासबोध ग्रंथ आज नाही, सगळ्या जिथे जिथे गणपती बाप्पा बसवल्या जातात तिथे तिथे सुख करता दुःख हरता ही आरती म्हणल्या जाते रामदास स्वामींची. परंतु रामदास स्वामींचे अभंग आपण विचारात घेत नाही. संत वाङ्मय जे आहे ते संत वाङ्मय आपण घ्यायला गेलं पाहिजे. याच्यामध्ये कदाचित हाही भीतीचा भाग असू शकतो की जे असंत आहे, जे स्वतःला बळजबरी समाजामध्ये संत म्हणून घेतात आणि काहीतरी थातूर मातूर लिहितात अलीकडचे वगैरे, यांचंही साहित्य काही बावळ लोक या संप्रदायामध्ये बळजबरीनं घुसवडतील याच्यासाठी संतांनी एक साचा तयार केलेला आहे. मान्य आहे त्या साच्याला, परंतु मी माझी कल्पना या ठिकाणी ठेवलेली की असे अभंग सुटता कामा नये की ज्याच्यापासून इतका मोठा विचार होतो. या अभंगामध्ये बघा, या अभंगाची जी सुंदरता आहे आणि या अभंगाला जर सोडवायचं असेल तर पहिल्या कडव्यापासून या अभंगाकडे लक्ष नाही गेलं पाहिजे. शेवटच्या याच्यामध्ये गणेशनाथ म्हणे ऐशिया सुखासी मिळे तो या जन्मासी न एखादा. अगोदर तरी या अभंगाचं स्वरूप हे जाती धर्मामध्ये वाटल्या गेलेल्या प्रमाणे वाटायला लागतं, परंतु काहीतरी अशा पद्धतीनं जर घडलं तर त्याला तो जे तुम्ही परमानंदाचं सुख म्हणता, जे आत्मानंदाचं सुख म्हणता, त्या सुखाला तुम्ही मिळशाल. आणि पुन्हा आणखीन त्याची फलप्राप्ती सांगतात. ही संत गणेशनाथ महाराजांची कल्पना आहे. आणखी ते सांगतात त्या सुखाला ते तर मिळतीलच मिळतील, परंतु त्याही पुढे ते पुन्हा जन्माला येणार नाही. कारण मुळामध्ये या सृष्टीमध्ये दुःखाचं कारण म्हणजे जन्म घेणे. दुःखाचे कारण जन्म घ्या. कारण हे शरीर आहे, या शरीराकरवी दुःख आहे आणि जे दुःख आहे ते अज्ञानाकरवी. आणि ज्या वेळामध्ये शरीर दुःख संपून जाईल त्या वेळामध्ये मोक्ष मिळतोच मिळतो. इथं सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या याच्यामध्ये. ते पुन्हा इथे जन्माला येणार नाहीत हे या अभंगातून म्हणलेलं आहे. ऐसिया सुखासी मिळे ते या जन्मासी न एकाला, हा त्यांचा भाव या ठिकाणी. आणि आता या शब्दवचनांना पाहून आता संत गणेशनाथ महाराजांनी जे या 4 कडव्याच्या अभंगामध्ये आपलं मनोगत सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे ते आता विचारात घेणं गरजेचं आहे की अशी कोणती गोष्ट आहे की असं कोणतं सुख आहे का त्या सुखाकडे पाहिल्याच्या नंतर आपण पुन्हा जन्म घेणार नाही, पुन्हा या दुःखामध्ये पडणार नाही. इकडे बघितल्याच्या नंतर मग अभंगाचं पहिलं कडवं येतं ते हे की कोण जाणे तया अन्नाची या जाती काय म्हणून घेती सर्व जीव. आज समाजामध्ये समाज हा धर्मांना तर पहिलेच विभागलेला या ठिकाणी. तसं जर पाहिलं मूळ गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर धर्म एकच आहे, जो सनातन आहे आणि हिंदू धर्म आहे. बाकीचे धर्म हे धर्म नाहीत, हिंदू धर्मातल्या त्या शाखा आहेत. हवं तर त्याला आपण टोळी म्हणू, कारण धर्म शब्द हा वेदामधला आहे
आणि धर्माला इतर कोणत्याही भाषेमध्ये दुसरा शब्द नाही. बाकीच्या ज्या आहेत त्यांनी त्या टोळ्या तयार केलेल्या आहेत, आपले गट तट तयार केलेले आहेत. आज पक्षापक्षानं सुद्धा संघटनेनं लोक विभागलेले. जाती जातीचा याचा काय धर्माचा विषय आपण घेऊन बसलो. दुसरा आला म्हणून आपल्या धर्माच्या विरोधामध्ये त्याला आपण धर्म म्हणून या ठिकाणी साध्य केलं आणि आपल्या भाषेमध्ये सोपं व्हावं म्हणून आपण त्यांना धर्म म्हणायला लागलो. परंतु ते धर्म नाहीत, त्या टोळ्या. आणि या जाती विभागामध्ये वाटलेला जो समाज आहे त्या समाजाची एकत्रीकरण करणं हा संतांचा प्रामुख्यानं भाग राहिलेला, प्रामुख्यानं विचार राहिलेला आहे. आणि यासाठी ते रात्रंदिवस झटत होते आणि रात्रंदिवस ते विचार समाज मनावर बिंबवत होते की याचा कुठेतरी त्यांना फायदा होईल, कुठेतरी समाज एकत्रित येईल आणि एकोप्यानं नांदून काहीतरी त्यांना जे इच्छित साध्यप्राप्ती आहे ते साध्यप्राप्ती ते करून घेतील. अन्नाची जात कोणाला माहिती नाही. बघा किती सुंदरता आहे. अन्नाला कोणती जात आहे? अन्नाची जात नाही, कुळ नाही, काहीच नाही. कोण जाणे तया अन्नाची या जाती. इथे आश्चर्य होतं बरं का याच्यामध्ये. कोण हा शब्द आला की आश्चर्य व्यक्त केल्या जातं या शब्दामध्ये. आश्चर्य भाव आहे. कोण जाणे तया अन्नाची या जाती, काय म्हणून किती सर्व जीव, असा भाव या ठिकाणी येतो की काय त्या अन्नाची उंच जाती म्हणावी की सगळे जीव आपापली जात विसरून ते अन्न खायला लागतात. अशी कोणती जात आहे त्याची? उंच जात आहे, काही नीच जात आहे, किंवा काहीतरी अशी दिव्य जात आहे की जेणेकरून त्या ठिकाणी मात्र इतर ठिकाणी ते भेदभाव करतील, उठण्यामध्ये भेदभाव करतील, रोटी बेटीसाठी भेदभाव करतील, इतर जे काहीतरी बरोबरीचं बसणं, उठणं, खाणं, पिणं. मात्र ज्या वेळामध्ये अन्नाचा शब्द येईल की भूक लागलेली आहे आणि त्या ठिकाणी जर ठेवलेलं आहे, प्रत्येक जण आपल्या घरामध्ये गहू म्हणला तर गहू सगळेजण खातो, ज्वारी, बाजरी आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण त्याच्यावरती तर जगतो. अन्नमय कोश आहे, त्याच्यावरती तर प्रत्येक जण जगत असतो. त्या अन्नाची जात काय? अशी कोणती जात आहे, अशी कोणती दिव्य जात आहे की प्रत्येक जण त्या ठिकाणी जात पाहून अन्न ग्रहण करत नाही, आपल्या स्वतःकडे ते ठेवत असत. त्याच्यानंतर दुसरा येतं. या ठिकाणी प्रश्न विचारतात. पहिल्या कडव्याच्या याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त केलं, कोण जाणे त्या अन्नाची या जाती. आता या ठिकाणी प्रश्नात्मक आहे. उदकाचे मूळ काय याती कुळ, सेविती सकळ म्हणून या. उदकाला म्हणजे पाण्याला असं कोणतं मूळ आहे, त्याच्या मुळाशी असं कोणतं जातीकुळ आहे, कोणत्या जातीतून ते जन्माला आलेलं आहे, कोणत्या कुळातलं, श्रेष्ठ कुळातलं ते आहे की प्रत्येक जण त्या ठिकाणी नतमस्तक होतात आणि ग्रहण करतात, सेवन करतात, पाणी पितात. त्या ठिकाणी भेदभाव करत नाही. अन्नाच्या ठिकाणी भेदभाव नाही, पाण्याच्या ठिकाणी भेदभाव नाही. प्रत्येक जीव त्याला घेत असतो. मानव प्राणी घेतच असतो, परंतु पशु पक्षी, हिंस्र असो की साधारण, शाकाहारी असो की मांसाहारी, प्रत्येक जण या ठिकाणी घेत असतो. या ठिकाणी प्रश्न विचारला की सेविती सकळ म्हणून या, काय त्याच? कोण जाणे तया ईश्वराचे गोत. तिसरं या ठिकाणी आलं. पहिलं अन्नाचं आलं, त्याच्यानंतर पाण्याचं आलं आणि आता ईश्वराचं आलं. कोण जाणे तया ईश्वराचे गोत, नामे उद्धरित सर्व जीव. या ठिकाणी समाधान आहे. पहिल्या याच्यामध्ये आश्चर्य आहे, दुसऱ्या याच्यामध्ये प्रश्न आहे, प्रश्नात्मक आहे, आणि तिसऱ्या याच्यामध्ये समाधान आहे. ईश्वराचं नाव घेतल्यानंतर समाधान वाटायला लागतं. कोण जाणे त्या ईश्वराचे गोत. काय गोत आहे त्या ईश्वराचं? का प्रत्येक जण आपापले दुःख घेऊन त्या ईश्वराच्या ठिकाणी जातात आणि त्यांचे नाम घेतल्याच्या नंतर सर्व दुःखातून तरून जातात. नाम हे उद्धरित सर्व जीव. त्याला तुम्ही श्रीमंत म्हणू नका, गरीब म्हणू नका, पशु पक्षी, हत्ती, कितीतरी असे प्राणी आहेत जे मुके जीव आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी तरणोपाय झालेलं. जसं अन्न, पाणी आणि भगवंत या ठिकाणी आपण द्वैत पाळत नाही. त्याने ज्या ज्या पद्धतीनं आपण जात असतो, घेत असतो, त्या ठिकाणी भेदभाव पाहत नाही. त्याच पद्धतीने समाजामध्ये सुद्धा कुठलाच भेदभाव आपण पाहू नये, हे संत गणेशनाथ महाराज यांचं आहे.
या ठिकाणी महत्वाची गोष्ट आणखीन एक या ठिकाणी अशी येते, अन्नाची जात नाही, परंतु अन्नाची जात आपण पाडलेली. अन्नाला जात नाही, परंतु अन्नाची जात पाडलेली आहे. राजस्थान स्वीट होम, गुजराती थाळी, महाराष्ट्रीयन थाळी, पंजाबी ढाबा, अन्नाच्या जातीचे नाही. ज्याचा त्याच्या भागातला जो जो पदार्थ आहे तो पदार्थ त्या नावाने आपल्या समोर आणून त्या ठिकाणी उपस्थित केला. काही जरी झालं तरी घ्यायला लागतात. नंतर अन्नाची सुद्धा जात पाडलेलीच आहे. राजस, तामस, सात्विक, अन्नाची जात पाडलेलीच आहे. कोणतं घ्यावं कोणतं घेऊ नये यामध्ये सुद्धा आपण हे केले, पाडलेले. हे कशाचं लक्षण आहे? पाण्याची जात नाही का? पाण्याची जात सुद्धा पाडलेली. बिस्लरी, अक्वा, फायना, जात पाण्याची नाही, जात कंपनीची. ईश्वराला जात पाडली नाही का? ईश्वराला कुळ पाडलं नाही का? सोमवंशी, चंद्रवंशी, अमक्याचा देव, तमक्याचा देव, प्रत्येक जातीने आपापले देव त्या ठिकाणी तयार केला. परंतु आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. आकाशातून सहस्र धारांनी पाडणारं जे पाणी आहे, शेवटी नदी नाल्याच्या रूपाने येऊन समुद्रालाच मिळतं. त्या पद्धतीने कोणत्याही देवाला नमस्कार करा, शेवटी भगवान श्रीकृष्णालाच ते जाऊन मिळत असतं. मग त्यापेक्षा भगवान श्रीकृष्णाचीच उपासना केलं तर काही वाईट आहे का? एकच देव, आपुला तो देव, आपुला तो एक देव करून घ्या. एकाच देवाची उपासना करायची. पण या ठिकाणी सुद्धा मला याच्यातून हे सांगायचंय, जात केव्हा पाडल्या जाते? ज्यावेळेस भूक नसते, नाही का? हे शिळं आहे, हे तिखट आहे, हे फार खारट आहे, किंवा हे फिकट आहे, हे थंडच आहे, अतिशय गरम आहे. या पद्धतीनं अन्नाची जी जात पाडल्या जाते ते तुम्हाला भूक नाही म्हणून. कारण ज्याला भूक लागलेली आहे, 2 दिवसाचा उपवासी आहे, तो त्या अन्नाची जात पाडणार नाही. तो शिळं किंवा ते जळालेलं हे त्या ठिकाणी म्हणणार नाही. तुरट खारट कशाही पद्धतीचं असो, एकदा पोट भरणे, भूक लागल्याशिवाय त्या ठिकाणी. पाण्याला सुद्धा जात तेव्हा पडते ज्यावेळेस तुम्हाला तहान नसते. एखाद्यानं जर पानपोळी टाकली, पानपोळी टाकल्याच्या नंतर समाजसेवा घडावी हा त्याच्या पाठीमागचा उदात्त हेतू असतो. आणि येणारा जाणारा तो म्हणत असतो, या पाणी प्या. एखादा गेल्याच्या नंतर आता जो मूळचाच बिस्लरीचं पाणी पिलेलं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्याला विचारलं, घ्या बाबा पाणी घ्या, सगळ्यांच्या हितासाठीच आहे, घ्या. पाणी कुठून भरता तुम्ही? कोणती विहीर आहे? किती दिवस उपसा होत नाही? त्याच्यामध्ये काही पावडर वगैरे टाकता की नाही टाकता? बरं, पाणी आणता तर कधी ताजं आणता रोज, की आणून ठेवता आणि मग त्याच्यानंतर हळूहळू राजनामध्ये माठामध्ये टाकता? बरं, ते गाळून घेतात की अशाच पद्धतीने हे करतात काही त्याच्यामध्ये? अरे इतके प्रश्न का? कारण तुम्हाला तहान नाही. एखादा माणूस राजस्थानच्या वाळवंटामध्ये जाऊन अडकला, उंटावरती बसला आणि उंटानं खूप दूर नेऊन तिकडे 10-1 किलोमीटर पर्यंत टाकून दिलं, जवळपास कुठेही पाणीच नाही, काहीच नाही. आणि असा माणूस ज्यावेळी त्या रखरखत्या उन्हामध्ये तहानलेने व्याकुळ झालेला आहे, आता या वेळामध्ये काही पाणी भरणाऱ्या राजस्थानच्या महिला हंड्यावरती हंडे घेऊन जाताना दिसल्या. त्याच्यातला हा पळत गेला, किंवा जे राजस्थानला पर्यटनाला कोणीतरी गेलेले आहेत, हा किंवा ही कोणीतरी पळत गेलं आणि त्यांना पाणी मागायला लागलं. आता पाणी मागायला लागल्याच्या नंतर तो पंचायतनी करणार, पहिले पाणी द्या. तो काही पाणी पिईल, काही अंगावरती टाकून घेईल. तो हे नाही विचारणार हे गाळलेलं आहे का, याच्यामध्ये माती किती आहे, क्षाराचं प्रमाण किती आहे, नाही का, कुठून आणलेलं आहे, कोणत्या ठिकाणचं आहे, गरज नाही, कारण तहान लागलेली. तसंच जोपर्यंत भगवंताविषयीचा भाव जागृत होत नाही तोपर्यंतच आपल्याला त्या ठिकाणचे भेद दिसायला लागतात. ज्या वेळामध्ये तुमच्या जीवनामध्ये भाव प्रकट होतो, प्रेम प्रकट होतं, त्या वेळामध्ये ईश्वरामध्ये सुद्धा तुम्हाला भेद वाटत नाही. जीवन जगण्याची ताकद, जीवन जगण्याची पक्व विचारसरणी त्यावेळेस होतं. इतरत्र तुमची नजर सुद्धा फिरणार नाही, एका ठिकाणी येऊन ती थांबेल. का? जोपर्यंत ते प्रेम तुमच्या हृदयामध्ये प्रकट होत नाही, हे तोपर्यंतच आहे, नाही का. जात समाजानं काय, तरी समाजानं हेच नाही, जात मान्य, ज्याची त्याची व्यवस्था व्हावी म्हणून या पद्धतीनं केलेलं आहे, परंतु जातीचा अघोरीपण समाजामध्ये नसावा,
जो थैमान घातलेला आहे की प्रत्येकाने याच्यामध्ये अरविटांग घालायची, त्याला त्रास द्यायचा, आपली जात उच्च म्हणून त्याची फुशारकी समाज माध्यमावरती करायची, समाजामध्ये द्यायची, मोठमोठ्यानं आरडाओरडा करायचा, याच्यासाठी व्यवस्था होण्यासाठी ईश्वरानं ते गोष्टीला मुंग्यांच्या जर पाहिल्या तर 5,000 जाती आतापर्यंत सापडलेल्या, याच्यापेक्षा अधिक सापडू शकतात. माणसामध्ये सुद्धा काळे गोरे, ठेंगणे, बुटके, नाक चपटे, डोळे बारीक, मोठले डोळ्याचे, इतर कितीतरी पद्धतीच्या शारीरिक जाती आहेत. जात नाही असं नाही. अहो हेच नाही, मी जे बोलतोय या बोलण्याला सुद्धा 8 जाती आहे. त्या शब्दांना, त्याला शब्दाच्या जाती म्हणतात व्याकरणामध्ये. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, क्रियाविशेषणाव्यय, शब्दयोग्याव्यय, उभयान्वयाव्यय, 8 प्रकारच्या जाती शब्दांना सुद्धा दिलेल्या आहे. ही विभागणी आहे कशासाठी? तुमचा अभ्यास, तुम्हाला प्रत्येक शब्दाचं महत्व कळावं याच्यासाठी ही विभागणी केलेली. कोणत्या विभागणीमध्ये तो बसतो हे तुमच्या अभ्यासासाठी. तसं समाजामध्ये दिलेलं आहे तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या व्यवस्थेसाठी. परंतु त्याचा अतिरेक अतिशय विकृतपणानं वाढताना ज्यावेळेस दिसायला लागला आणि संत मनावरती ह्या गोष्टी टोचायला लागल्या, तर त्याच वेळामध्ये या संत मनामधून समाज एकत्रीकरणासाठी त्यांनी मनामध्ये हे विचार केला की अन्नाच्या ठिकाणी सर्व एकत्रित आहे, पाण्याच्या ठिकाणी सर्व एकत्रित आहे, ईश्वराच्या ठिकाणी सर्व एकत्रित आहे. मग समाज एकत्रित का होत नाही? समाजामध्ये मी तेव्हाच सांगितलं, वाद जातीमध्ये नाही, उपासनेमधले वाद आहेत. याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही. गावातली काही मंडळी जमा झाली. जमा झाल्याच्या नंतर समृद्धी महामार्ग म्हणा किंवा मोठं धरण करायचं म्हणा किंवा काहीतरी मोठी 500-1000 एकर जमीन एकत्रित करून ती कुणाला तरी विकायची होती आणि त्याचा भरपूर पैसा यायचा होता, काहीतरी म्हणा लाखो रुपये, करोडोंना जमा झाले पैसे गावामध्ये. मग काय करायचं यामध्ये? हा एक विचार गावामध्ये ठरला. मग गावामध्ये बसल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, मोठी एक मोकळी जागा आहे, आपण त्या ठिकाणी एक मोठं भव्य राम मंदिर बांधू. आता जे कोणी कृष्ण भक्त होते, महादेवाचे भक्त होते, किंवा कोणीला लगेच देवाला न मानणाऱ्यापैकी प्रतिज्ञा घेऊन बसलेले होते, अशा लोकांनी विरोध केला. रामाचं काय मंदिर बांधायचं? एक मोठं भव्य दिव्य मंदिर अयोध्येला होतंय, राम मंदिर कशाला करायचं? मग म्हणाले कोणाचं बांधायचं? मग काही जणांनी प्रस्ताव टाकला, कृष्णाचं बांधा. ते म्हणाले द्वारकेचं मंदिर होणारच आहे, कशाला ते करता? मग त्यानंतर म्हणायला लागले काय करता या ठिकाणी? मग कोणी म्हणायला लागलं आपली मुस्लिम बांधवासाठी मस्जिद बांधा. हिंदूंनी त्या ठिकाणी विरोध केला. मंदिराचं म्हणल्यावर मुस्लिमांनी त्या ठिकाणी विरोध केला. काहीच म्हणायला लागले बौद्ध स्तूप हे करा, बाकीच्यांनी विरोध केला. प्रत्येक जण एकमेकाला, गुरुद्वारा असो की काही असो, त्या ठिकाणी विरोध करायला लागला. समाज मंदिर म्हणल्यानंतर त्या समाज मंदिरामध्ये सुद्धा त्या समाजाचे लोक जातील म्हणून ते पण नाही. मग त्याच्यामध्ये एक हुशार होता, तो म्हणाला दुसरं काही करू नका, काय करा म्हणे, एक ट्रस्ट मंडळ तयार करा. कारण तुम्ही राम मंदिर बांधायला जर गेले तर फक्त राम भक्त जातील, कृष्ण मंदिर बांधायला गेले कृष्ण भक्त जातील, हिंदूंचं मंदिर बांधायला गेले हिंदूच जातील, बौद्धांचं स्तूप बांधलं तेच जातील, मुस्लिमांची त्या ठिकाणी मस्जिद केली तर तेच जातील, बाकीचे. गाव एकत्रित कसा आणायचा आहे विचार तुमचा हा आहे ना. मग गाव जरी तुम्हाला एकत्रित आणायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक मोठं हॉटेल टाका, नाही तर ढाबा टाका, बाकीचं काहीच करू नका. झाले ना सगळे. त्या ठिकाणी ताट धुतलेले आहेत का काय माहित नाही. अहो एवढंच नाही, एखादं साधारण आपलं चहाचं हॉटेल जरी मुंबईच्या रस्त्यानं कितीतरी आपण बघत असतो, धुतलेलं आहे का नाही धुतलेलं आहे, कोणाची ओट लागलेली आहे, कसं आहे, पाणी कुठलं आहे, काय विचारच नाही. परंतु तलप लागलेली आहे, घ्यायला तिथं हजर राहतील म्हणजे राहतील, विचारच नाही दुसऱ्या ठिकाणचा. समाज अशा ठिकाणी एकत्रित येतो. मग चांगल्या गोष्टींच्या ठिकाणी तो एकत्रीकरण का होत नाही हेच इमॅजिन या ठिकाणी केलेले. आणि ही कल्पना खूप मोठ्या प्रभावातून तयार झालेली की समाज अन्नाच्या ठिकाणी एकत्रित येतो, पाण्याच्या ठिकाणी एकत्रित येतो, ईश्वराच्या ठिकाणी एकत्रित येतो. मग असं काय होतं की समाज समाजाच्याच ठिकाणी एकत्रित येत नाही. म्हणून समाज एकत्रीकरणाच्या याच्यासाठीचा हा कल्पनायुक्त अभंग. अभंगाच्या याच्यामधून
समाजामध्ये एकत्रीकरण नांदावं हेच मोठेपण संतांच्या भूमिकेतून आलेले. प्रवचन इतक्याच मिनिटांचं असावं किंवा तितक्याच मिनिटाचा असा हा भाग नाही, परंतु संतांनी आपल्या अभंगामधून जो भाव ठेवलेला आहे, जो विचार ठेवलेला आहे, तो प्रत्येकापर्यंत त्याला अर्थासहित जाणं आणि त्याच्यावरती संशय उठू नये इथपर्यंत त्याचा विचार करणं, मग ज्या वेळामध्ये होईल त्या वेळामध्ये ते पूर्णचे पूर्ण हे करून सविस्तर करून सगळ्यांना सांगणं हे महत्वाचं राहतं. आणि संतांच्या या विचाराच्या याच्यानुसारच आपण जर पाहिलं तर सगळ्यात पहिले मोठे वैष्णव ज्ञानोबराय महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली मेळविली मांदी वैष्णवांची, तेव्हापासूनच सर्व संत सर्व जाती गटातले सगळेचे सगळे संत एकत्रित केले आणि वैष्णवांची मांदी मिळवली. ते फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून सुरुवात झाली. आणि अन्न पाणी ईश्वर हा भाग जर या ठिकाणी विचारात जर घेतला तर समाज एकत्रित येण्यासाठी उशीर लागत नाही, हेच याच्यातून सिद्ध होतं. अभंग तुमच्या जीवनात आज जर पाहतोय आपण समाजाकडे तर कदाचित या अभंगाचीच ती ताकद आहे. कारण पंक्तीमध्ये ज्या वेळामध्ये पूर्वीच्या वेळामध्ये पंक्ती ठराविक लोकांना असायच्या, परंतु आता सप्ताहामध्ये आपण जर पाहत असो कीर्तनानंतर पंक्ती ठेवल्या जातात किंवा कीर्तनाच्या अगोदर पंक्ती ठेवलेल्या जातात ठराविक लोकांना नाही, तर सरळ सरळ गाव पंगत असते. आणि नाही गाव पंगत म्हणलं तरी काल्याच्या कीर्तनाच्या वेळात मध्ये तरी एक मोठी पंगत असते, काल्याची पंगत. त्या वेळामध्ये सुद्धा कोणाला तिथं जाती भाव या ठिकाणी केला जात नाही, सगळे एकत्रित येतात, एकत्रित नांदतात. हाच भाव त्यांच्या ठिकाणी होता की जो त्या काळामध्ये होत नसायचा. कारण त्या काळातली गरिबी या गोष्टीसाठी एवढी सक्षम नव्हती आणि कधी काळी कुठंतरी एखादी महापंगत वगैरे असायची आणि त्या ठिकाणी समाज एकत्रित यायचा आणि एकत्रित येऊन भक्तिभावामध्ये तल्लीन होऊन जायचा. हा निष्कर्ष आहे या अभंगाचा. त्या काळामध्ये केलेली विचारसरणी आज आपण प्रत्यक्षामध्ये पाहतो. म्हणून संतांनी त्या वेळामध्ये केलेले विचार हे त्या काळासाठी कसे अभिप्रेत होते आणि त्या काळाबरोबर त्या अभंगावरती विचार करून समाज कुठं कुठं आणि कसा कसा वागत गेला ते आजच्या समाजामध्ये आपल्याला लक्षात यायला लागतं की या ठिकाणी एकत्रित येतोय ना, मग याच गोष्टीच्या करवी समाजाला एकत्रित करा. म्हणून आज कोणताही प्रोग्राम घेतला, कुठलाही केला, तर त्या ठिकाणी पंक्ती वगैरे ह्या ठेवलेल्याच असतात. जेवणाचं हे सगळं भोजनाचं ठेवलेलंच असतं. लग्न कार्य घ्या किंवा धार्मिक कार्य घ्या, या ठिकाणी समाज एकत्रित येतो आणि एकत्र येऊ. दुसरा एक प्रकार आहे एकमेकांच्या धार्मिक कार्यामध्ये एकमेकांना सहभागी होणं, त्या ठिकाणी प्रसाद घेणं. हेच समाज एकत्रित करण्याचं सगळ्यात मोठेपण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ज्या वेळामध्ये आपण पंक्तीला बसत असतो तर सुरुवातीपासूनच जोपर्यंत प्रत्येक जणाच्या ताटावरती काही वाढल्या जात नाही तोपर्यंत हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे किंवा आपापल्या देवतेचं नाव त्या ठिकाणी जपलं जातं. नामही होतं, ईश्वराचं नाम घेतलं जातं, पाणी पिलं जातं, अन्नही ग्रहण केलं जातं. आणि या अभंगाचा भावतरंग अशा पद्धतीने तुमच्या समोर ठेवून या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, संत गणेशनाथ महाराज की जय.